मित्रांनो, जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल लॉंग टर्ममध्ये तर तुम्ही कुठले कुठले स्टॉक्स आजच्या दिवशी बाय करू शकता हे मी तुम्हाला सांगतो. पहिले जे आपल्याला धनची वेबसाईट उघडायची. धनची वेबसाईट उघडल्यावरती आत्तासाठी जे आहे मी निफ्टी 50चा ग्राफ इथे लावून ठेवलेला आहे. इथे निफ्टी 50ची ट्रेडिंग प्राइस काय आहे आणि त्याची ट्रेंड ओव्हरऑल काय आहे इथे तुम्हाला इथे दिसून जाईल. त्याशिवाय इथे ग्राफ पण आहे, पण आपल्याला जे आहे त्याचा चार्ट उघडायचा. त्याचा चार्ट इथून उघडू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथे मी ग्राफ उघडलेला आहे आणि तुम्हाला इथे जे आहेत ते 2 लाईन दिसतात आणि हे 2 लाईन जिथे इंटरसेक्ट होत आहेत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की हा स्टॉक जो आहे तो खूप वरती शूट झालेला आहे. शूट असंच नाही झाला, पण ट्रेंड तरी होतोय, वरती ट्रेंडिंग आहे तो. तर तुम्हाला कसं कळेल की हा स्टॉक वरती जाईल का नाही, तर हे 2 लाईन काय आहेत मी पहिले तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हे 2 लाईन जे आहेत, एक आहे शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेज आणि दुसरी जी आहे ती लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेज. आता ह्याच्यातलं लाल लाईन जी आहे ती आहे शॉर्ट टर्म आणि ही हिरवी जी आहे ती आहे लॉंग टर्म. तर आपण या ग्राफवरती लाईन कसे किंवा इंडिकेटर कसे लावू शकतो हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. इथे मी ऑलरेडी लावलेले आहेत, ते सध्यासाठी बंद करूयात आपण. इंडिकेटर कुठे मिळतील तुम्हाला? इथे FX तुम्हाला इंडिकेटर्स आणि स्ट्रॅटेजीज मिळतील. तर त्याच्यावरती क्लिक करा आणि इथे तुम्ही भरपूर गोष्टी बघू शकता. इथे ऑटो फेव आहे, बॅलन्स ऑफ पॉवर, बॅलेंजर बँड्स, चॉप झोन, हे सगळे गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. पण आपल्याला जे आहे ते EMI लावायचं आहे. मग EMI आपण सर्च करू आणि इथे तुम्ही बघू शकता की मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तर त्यावर एकदा क्लिक कराल तर एक लाईन येईल, पण आपल्याला 2 लाईन पाहिजे म्हणून तेव्हाच अजून एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की 2 इंडिकेटर प्लेस झालेले आहेत. तर त्याच्या सेटिंग्समध्ये जावा आणि सेटिंग्समध्ये आपल्याला इनपुट्समध्ये जायचं आहे. इनपुट्समध्ये लेंथमध्ये आपण 50 इनपुट करू. 50 काय आहे? 50 दिवस आहेत, तर 50 दिवसाचा आपण इथे लावलेला आहे. स्टाईल त्याची सध्या आपण चेंज करून हिरवी किंवा टील आपण करूयात आणि ओकेवर प्रेस करू. त्यानंतर खाली अजून एक आपला इंडिकेटर आहे, तर त्याला जे आहे इनपुटमध्ये जावा आणि 200ला सेट करा. म्हणजे 200 दिवसाचा जो ॲव्हरेज आहे तो तुम्हाला दिसेल आणि त्याची स्टाईल जी आहे आपण लालला सेट करूयात. तुम्हाला आवडता कलर आणि आवडता थिकनेस तुम्ही इथे चूज करू शकता. आत्तासाठी मी हे चूज केलेलं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लाईन जे आहेत ते तुम्हाला ओव्हरऑल एक ॲव्हरेज देतात आणि इथे जर मी पुढे जाईन तर तुम्ही इथे बघू शकता की हे लाईन जे आहेत ते परत एकदा क्रॉसओव्हर झालेत. तर जेव्हा शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन खालून कट करत आहे लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनला, तर आपण त्याला म्हणतो गोल्डन क्रॉसओव्हर. कारण इथून तुम्ही बघू शकता ट्रेंड वर चाललेली आहे. ह्याचा अजून एक एक्झाम्पल आपण पुढे जाऊन बघूयात की एक ट्रेंड मोठी वर चालली. तर या आपण क्रॉसओव्हरला बघितलं तर ट्रेंड इथून गोल्डन क्रॉसओव्हर वर चाललंय. म्हणजे शॉर्ट टर्म मुव्हिंग लाईन जी आहे ती खालून कट करते लॉंग टर्म मुव्हिंग लाईनला. तसंच तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते कट करत आहे वरतून लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजला. तर ह्याला जे आहे आपण म्हणतो डेथ क्रॉसओव्हर. कारण इथे जे आहे ट्रेंड थोडी खाली चालली आहे. तर मग तुम्ही जर इथे इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल तर तुम्ही एक थांबू शकता आणि पुढच्या गोल्डन क्रॉसओव्हरला जे आहे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर मग आपल्याला कसं कळणार की कुठले कुठले स्टॉक्स हे आज गोल्डन क्रॉसओव्हर झालेले आहेत? तुम्हाला अलर्ट वगैरे असलं काही येणार नाही, पण तुम्ही scanx.tradeच्या वेबसाईटवर जाऊ शकता, जी की धनच्या प्लॅटफॉर्मने तुम्ही लॉग इन करू शकता. धनच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं ऑलरेडी अकाउंट नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लवकर जावा आणि धनचा अकाउंट बनवा. त्यानंतर तुम्हाला scanxच्या वेबसाईटवर इथे स्क्रीनर्सचा एक टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा आणि इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनर्स साईडबारमध्ये आहेत. मग तुम्ही टेक्निकल स्क्रीनर्समध्ये इथे जावा आणि त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला भरपूर टेक्निकल स्क्रीनर्स इथे अवेलेबल आहेत. तर इथे तुम्हाला डेथ क्रॉसओव्हर आणि गोल्डन क्रॉसओव्हर असे 2 वेगळे अवेलेबल आहेत. आपण सध्या गोल्डन क्रॉसओव्हरवर जाऊया आणि इथे तुम्ही बघू शकता EMI 50 दिवसाचा आहे आणि EMI 100 दिवसाचा आहे. पण मला 50 आणि 100 दिवसाचा जर नको असेल आणि मला 200 दिवसाचा पाहिजे असेल तर इथे कस्टमाइजचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा आणि तुम्ही इथे कस्टमाइज करू शकता. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे प्रिव्हियस EMI 100 डेज. तर आपण इथे टाईम फ्रेममध्ये जाऊन 200वर क्लिक करू शकतो आणि आता जे आहेत ते स्टॉक ऑप्शन्स चेंज झालेले आहेत. तर मित्रांनो, हे जे स्टॉक ऑप्शन आहेत ते आज क्रॉसओव्हर झालेले आहेत 50 दिवस आणि 200 दिवसाच्या हिशोबाने. तर हे स्टॉक ऑप्शन्स तुम्ही डायरेक्ट परचेस नका करू, थोडी कंपनीची रिसर्च करा आणि मग तुमचे मूल्यवान पैसे जे आहेत ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर याच पद्धतीने मित्रांनो आपण टेक्निकल क्रॉसओव्हरमध्ये जाऊन डेथ क्रॉसओव्हरमध्ये इथे बघू शकतो की कुठले कुठले स्टॉक्सचे डेथ क्रॉसओव्हर पण झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला कुठला अजून व्हिडिओ बघायचा असेल तेही कमेंटमध्ये कळवा मला.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.